वीकेंड सिरीजच्या या भागामध्ये आज आपण बघणार आहोत जैन स्पेशल. म्हणजे कसं बऱ्याच वेळेला प्रत्येक रेसिपीमध्ये आपलं आलं, लसूण, कांदा असतोच. तर आज जे मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तिथे आपण कुठेही कांदा आणि लसूण याचा वापर करणार नाही आहोत. तर आज आपण प्रथम बघणार आहोत जैन मारवाडी स्टाईलनी दाल बघणार आहोत. त्याच्यानंतर क्रिस्पी आणि एकदम कुरकुरी आणि क्रंची असे आपण कुरकुरी भेंडी बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला साधा पराठा म्हणजे नमक मिरचीचा पराठा बघणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण राईस. तर अशा तऱ्हेने हा वीकेंडचा मेन्यू राहणार आहे आपला. राईस, दाल, त्याच्यानंतर कुरकुरी भेंडी आणि अर्थातच नमक मिरचीचा पराठा. तर सुरुवातीला आपण ही जी डाळ कशी बनवायची ते प्रथम बघून घेणार आहोत. त्यासाठी आता मी इथे ही अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घातले आणि आता हे जे 2 टोमॅटो आहेत, हे टोमॅटो याला मी आता अशी इथे चीर देऊन घेणार आहे. जेणेकरून काय होईल की चीर दिल्यानंतर याची सालं सुटायला पटकन आपल्याला म्हणजे ह्याची सालं आपण पटकन सोडू शकतो. आता या डाळीमध्ये आपण हे असे 2 टोमॅटो घालणार आहे आणि कुकरला साधारणपणे 4 ते 5 शिट्ट्या करून हे डाळ व टोमॅटो असं एकत्र शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर हे पूर्णपणे थंड झालं की आपण हे छानपैकी घोटणार आहोत आणि याला वरून एक साजूक तुपाचा तडका देणार आहोत. तर सर्वप्रथम मी काय करते की कुकरला खाली पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत. या बाजूला आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण करणार आहोत कुरकुरी भेंडी. ही मी भेंडी घेतलेली आहे साधारणपणे पाव किलो आणि ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी झाल्यानंतर मी त्याला असे लांब लांब चिरून घेतलेली आहे. आता मी यामध्ये सर्वप्रथम घालणार आहे तिखट. त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं असं घालणार आहे मीठ, म्हणजे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत थोडासा असं चटपटीत भेंडी करायला लिंबाचा रस. त्यानंतर आता आपण इथे बेसन. आता हे जे बेसन आहे हे आपण अंदाजाने घालणार आहे. त्याला काही असं मेजरमेंट वगैरे काहीच नाहीये. आणि मस्त कुरकुरी भेंडी होण्याकरता आता आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहोत. आणि हे सगळं एकत्र करून आपण भेंडी तळायची. आता या भेंडीमध्ये आपल्याला हलकसं असं पाणी स्प्रिंकल करायचं आहे. तेल गरम झालं की हे आपण भेंडी तळून घेणार आहे. आणि थोडासा आता अजून मी याच्यामध्ये घालणार आहे तो म्हणजे चाट मसाला, जेणेकरून भेंडीला एकदम छान अशी चव येईल. आणि थोडंसं आपण इथे स्प्रिंकल करू पाणी. खूप असं पाणी नाही घालायचंय, हलकं हलकं आपल्याला असं स्प्रिंकल करायचंय. अशा तऱ्हेने कॉर्नफ्लॉवर आणि बेसन सगळ्या भेंडीला लागलेलं आहे. आता ही एक एक करून म्हणजे थोडी अगदी एक एक करून असं नाही, पण ही भेंडी आपण सुटी सुटी करून एक गॅसवरती डीप फ्राय करणार आहोत. अशा तऱ्हेने ही भेंडी आपली छान अशी गोल्डन ब्राऊन तळून झालेली आहे. कुठेही आपण लसूण किंवा कांद्याचा वापर केलेला नाही. अशा तऱ्हेने ही मस्तपैकी कुरकुरी भेंडी आपली बघू शकता किती छान कुरकुरी आपली अशी तळून झालेली आहे. आता आपण ही जी कुरकुरीत भेंडी आहे हे बघा मस्त असं क्रिस्पी झालंय की नाही. फक्त हे आहे की ही तुम्हाला लगेचच सर्व करणं गरजेचं आहे, नाहीतर तो जो क्रंचीनेस आहे ना तो असा बराच वेळ राहत नाही. त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती ना थोडासा असा चाट मसाला भरभरून घेणार आहोत, म्हणजे अजून चवीला थोडीशी अशी टेस्टी ही भेंडी लागणार आहे. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगते मी की तुमच्या घरात जर लोक ड्रिंक्स करत असतील ना तर हा चकणा म्हणून सुद्धा त्याला चांगलाच आहे.
ही आपण कणिक भिजवली आहे नमक मिरचीच्या पराठ्यासाठी. आता यामध्ये मी थोडेसे असे चिली फ्लेक्स घालणार आहे, थोडंसं तिखट आणि त्याच्यानंतर अगदी थोडंसं असं मीठ आणि हे सगळं एकत्र करून आपण आता एक नमक मिरचीचा असा पराठा करून घेणार आहे. म्हणजे कारण आपण डाळ जी बनवते ती अगदी अशी साधी बनवते, म्हणून त्याच्याकरता थोडासा असा हा तिखट मिठाचा असा पराठा. नमक मिरचीचा पराठा हा छानपैकी पराठा आता आपला फुगलेला आहे. तूप लावलेलं आहे वरतून, अजून थोडंसं असं पण अजून थोडं तूप लावून गरमागरम मिरचीचा पराठा तयार. ही आपली घोटून घेतलेली डाळ, यामध्ये आपण सालं काढून टोमॅटो घेतलेला आहे व तो याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आपोआपच याला 5-6 शिट्ट्या झाल्यामुळे डाळ आपली छान शिजली. आता आपण कढईमध्ये अगदी थोडं तूप घालणार आहे, कारण काय वरून याला आपल्याला चांगली अशी फोडणी द्यायची. त्यामुळे तूप, थोडंसं असं जिरं, थोडीशी हळद आणि आता हे आपण याच्यामध्ये डाळ घालणार आहोत. आता हे वरण म्हणजे डाळ चांगली उकळलं की याला वरून आपण फोडणी देणार आहोत. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक असं किसलेलं आलं, त्यानंतर एक साधारणपणे पाव चमचा अशी जिऱ्याची पूड, त्याच्यानंतर थोडीशी अशी धन्याची पूड, थोडासा लिंबाचा रस, एक साधारणपणे 1 टीस्पून आणि साधारणपणे 1 टेबलस्पून आपण ते घालणार आहे साखर. व हे थोडीशी ही डाळ उकळली की आपण त्याच्यामध्ये वरतून डाळीला एक छानपैकी तडका देणार आहे. ही विदाऊट कांदा लसूण अशी आपली छान डाळ तयार झालेली आहे. आता आपण फोडणी देणार आहोत डाळीला. 1 टेबलस्पून तूप चांगलं गरम झाले, जिरं, एक छोटासा तेजपत्त्याचा तुकडा, 1-2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या चांगल्या तडतडल्या की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिंग आणि हळद. हिंग थोडासा आणि त्याच्यानंतर हळद आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या. अशा तऱ्हेने जैन स्पेशल मारवाडी किंवा गुजराती डाळ आपली तयार झालेली आहे. अशा तऱ्हेने ही आपली डाळ, त्यानंतर कुरकुरी भेंडी, पराठा असं सगळं तयार झालेलं आहे. तर ते आता आपण सर्व करून घेऊया.
अशा तऱ्हेने वीकेंड सिरीजच्या या दुसऱ्या भागात आपण कांदा लसूण विरहित जैन थाळी बघितलेली आहे. मस्तपैकी नमक मिरचीचा पराठा, दाल, कुरकुरी भेंडी, राईस आणि त्याबरोबर हे मसाला ताक. अशा तऱ्हेने ही आजची रेसिपी आपली पूर्ण झाली आहे. आता येणाऱ्या पुढच्या भागामध्ये मी परत काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार. पण यापेक्षा जर का तुम्हाला अजून काही वेगळं हवं असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.